यांना गौरी गणपती गजानन यांना वंदन करून आपण सुरुवात करतो. श्री गणेश निश्चितच झालाय. आमच्या अजित सरांनी मात्र पहिल्या समालोचनाला सुरुवात करताना सगळ्यांची नोंद तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर पुन्हा एकदा मी सर्वांचं हार्दिक 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 स्वागत करतो. ते म्हणजे खांबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं सामन्याला मात्र तो सुरुवात होते. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना रंगतोय तो म्हणजेच साल्वेश्वर टायटन्स वर्सेस स्वराज्य स्ट्रायकर. नाणेफेकीचा जो कॉल गेला होता तो साल्वेश्वर टायटन्स संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण निश्चितच त्यांनी निवडलं, कारण की पहिल्या सामन्यामध्ये त्यांना अनुभव निश्चितच मिळाला होता. तोच अनुभव त्यांनी घेऊन आज त्यांनी क्षेत्ररक्षण निश्चितच निवडलंय आणि स्वराज्य स्ट्रायकरला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी मी विनंती करतोय की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. साल्वेश्वर टायटन्स आणि स्वराज्य स्ट्रायकर दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया सहकार्य करायचे आहे आम्हाला, कारण की युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता आणि तुमच्याच गावातील लोक या स्पर्धेचा निश्चित आनंद घेत असतील. त्याच्यामुळे कोणता खेळाडू मैदानाच्या दिशेने जातोय, कोण गोलंदाजी करतोय, कोण फलंदाजी करतोय याची नोंद त्यांच्यापर्यंत जर पोहोचवायची असेल तर मी विनंती करतो की दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्सकडे कृपया यायचं आहे. मॅचला मात्र पंचांनी सुरुवात करायची आहे. वेळ फार कमी आहे. 3 षटकांचा सामना रंगतोय. फलंदाज नेम आणि बॉलर नेम आहे तो मात्र अमोल. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं शतक घेऊन येतो तो मात्र अमोल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पंच दोन्ही हात समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा म्हणजे अतिरिक्त धाव. या धावेनिशी मात्र धावसंख्या मात्र पुढे सरसावते. खातं मात्र खोललं जातं ते मात्र संघाचं एका धावेनिशी एक धाव फलकावर लागते. पुढचा चेंडू ह्या चेंडूवर मात्र सन्मान देतोय निश्चित. एक धाव पूर्ण. एका धावावर निश्चितच समाधान मानावं लागेल, कारण की स्वराज्य स्ट्रायकर संघाचं क्षेत्ररक्षण जर बघायला गेलं तर अतिशय सुंदररित्या म्हणजे जसं कमळाचं फुल फुलावं त्या पद्धतीने त्यांनी मात्र इथे क्षेत्ररक्षण सजवून ठेवलंय. अमोल गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू स्वेट चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव म्हणजे संघाची धाव संख्या होते ती 2-0 गाड्यांच्या मोबदल्यात. फलंदाज हरी आणि स्ट्राईकवर येतो मात्र दीपक. पंचांना दुनिया संबंधात स्वेर चेंडूचा इशारा. आम्हाला आता एक सूचना मिळाली आहे, जे याच्या आधीचा जो पहिला सामना झाला तर त्यांच्यासाठी खेळांची व्यवस्था केलेली आहे, तर कृपया त्यांनी जाऊन ते घ्यायचे आहेत. आणि दीपक यांच्या बॅट मधून मोठा फटका बघायला मिळाला. चेंडू मात्र सरळ जातो सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी KPL षटकार. धावसंख्या पुढे सरसावते 9 वरती. निश्चितच 3 षटकांचा हा सामना आणि यामध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता निश्चितच असेल, कारण की धावांचा डोंगर जर उभारला तर तुम्हाला विजय मात्र निश्चितच संपादन करता येईल. आपल्या खांद्यावर जबाबदारी का दिली याचं उत्तम उदाहरण जर बघायचं असेल तर मैदानामध्ये दीपक हा फलंदाज तुम्ही बघू शकाल. पुन्हा एकदा मोठा प्रहार स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. क्षेत्ररक्षक मात्र येतोय चेंडूवरती, पण एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण म्हणजे 2 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 11-0 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे आतापर्यंत सुंदरशी सुरुवात मानावी लागेल स्वराज्य स्ट्रायकर संघाची. पुढचा चेंडू अमोल यांचा. फुल टॉच मध्ये चेंडूला सरळ मात्र दिशा देतोय. चेंडू मात्र जातोय एक टप्पा सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. निश्चित या 4 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली ती 15. थोडस महागडं शतक मानावं लागेल ते अमोल यांचं. अजूनही एकही गडी गारद झाला नाही. जर धावसंख्या रोखून ठेवायची असेल तर अमोल यांना मात्र गडी गारद करावे लागतील. हळूहळू उन्हाचा तडका सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतो, पण क्रिकेट खेळत असताना आपल्याला ऊन काय पाऊस काय, कारण प्रत्येकाच्या रक्तात क्रिकेट हा खेळ मात्र भिनलेला आहे. तोच मैदानाच्या दिशेने आपण बघायला मिळतोय. दीपक एक तडाखेबाज फलंदाज, एक षटकार, एक चौकारानिशी खेळतोय. पुढचा चेंडू अमोल यांचा. पुन्हा एकदा लोअर फुलटात पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू होता सरळ स्टेट ड्राईव्हच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत दोन्ही धाव पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे 2 धावेनिशी पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती
17 अशी. आता मात्र असेल खतरा. बघायचा आहे कोणत्या संघासाठी, फलंदाजासाठी की गोलंदाजासाठी. 17 धावसंख्या निश्चितच धावफलकावरती लागलेली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच बदल असेल, कारण की दीपक यांच्या बॅटमधून मोठे फटके निश्चितच बघायला मिळत आहेत. पहिल्याच्या षटकामध्ये मोठे प्रहार बघायला मिळाले आपल्याला. या स्पर्धेमधील दुसरा सामना साल्वेश्वर टायटन्स वर्सेस स्वराज्य स्ट्रायकर दोन्ही संघामध्ये. कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पण आता मात्र गडी मात्र धावची स्वरूपात बाद होतोय. थोडीशी रनिंग थोडीशी कमी पडली असेल, पण निश्चितच या 1-1, 2-2 धावांना सुरुवात तेवढंच महत्व आहे. आणि मात्र त्यांची जाग आणण्यासाठी चालले ते नवीन फलंदाज 1818 नंबरची जर्सी राजेश. फलंदाजी करत असलेल्या संघाला विनंती करतोय की आपले फलंदाज मात्र त्वरित त्यांनी तयारीत ठेवायचे आहेत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. यापुढे होणारे जे पण संघ सामने असतील त्या सर्व संघाच्या संघ मालक, कर्णधार, उपकर्णधार विनंती आहे की त्यांनी आपले सर्व प्लेयर आणि जे आपली फलंदाज क्षेत्ररक्षण जो काही डिसिजन असेल तो आम्हाला त्वरित द्यायचा आहे. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण वगैरे फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. वेळेचं जेवढं तुम्ही भान राखाल तेवढी स्पर्धा ही अतिशय सुंदररित्या होईल. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने एक डावकर हाताचा फलंदाज 1818 नंबरची जर्सी. धावसंख्या झाली ती 18 अशी, म्हणजे खतरा मात्र टळलाय. बॉलर नेम राजेश परब, म्हणजे निश्चितच आमचे परब बंधू मानावे लागतील. राजेश परब गोलंदाजी मार्फत क्षेत्र बॉलर नेम प्लीज. जर अतिरिक्त खेळाडू जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याकडे संपर्क साधा. आम्ही वारंवार तुमच्याकडे विनंती करतोय, ही स्पर्धा आपली आहे. आपले खेळाडू मैदानाच्या दिशेने खेळतात, तर मी विनंती करतोय एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. निश्चित आले आले एक धाव पूर्ण. बॉलर नेम संजय गोलंदाजी मार्फत एक डावकऱ्या हाताचा हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती एक धाव दिली होती आणि या चेंडूवरती मोठा प्रहार. झेल होऊ शकेल का? झेल खाली क्षेत्ररक्षक, पण झेल मात्र सुटते आणि इथे 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ते 21 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे वारंवार दीपकला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न मात्र निश्चित असेल येणाऱ्या फलंदाजासाठी, कारण त्याच्या बॅटमधून मोठे फटके बघायला मिळतात. पण आता मात्र हा फटका फसेल का? झेल खाली क्षेत्ररक्षक आणि मात्र झेल बाद. मोठा गड इगारत झालाय, मोठा मासा मात्र गळाला लागलाय, तो म्हणजे दीपक हा फलंदाज. दीपकला मात्र तंबूत परतावं लागतं आणि त्यांची जाग आणण्यासाठी चाललाय तो नवीन फलंदाज राजेश 13 नंबरची जर्सी. राजेश म्हणजेच आम्हाला या समालोचनासाठी या स्पर्धेमध्ये ज्यांनी आमंत्रित केलं तेच राजेश. मी त्यांचं खूप खूप आभार मानतो. या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचनासाठी तुम्ही आमंत्रित केलं तेच राजेश. मैदानाच्या दिशेने धावसंख्या झाली की 21 अशी. सुंदर अशी फटकेबाजी दीपक यांच्या बॅटमधून बघायला मिळाली. पुढचा चेंडू शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. एक चोरटी धाव मात्र मिळवली जाते. या एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 22 अशी. दीपक वैयक्तिक 17 धावांवरती खेळून तंबूत परतलाय. वन लव फोटोग्राफी ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अतिशय सुंदरशी स्पर्धा तुम्ही घर बसल्या या स्पर्धेचा अनुभव घेऊ शकता. पाण्यासारखी नीट अशी क्लिअरिटी बघायला मिळते. चेंडू मात्र आताचा निर्धाव जातोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू मात्र निश्चितच होता. चेंडू मात्र समजला नाही. चेंडू निर्धाव जातोय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज, डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आपल्याला मैदानाच्या दिशेने बघायला मिळतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली ती 22 अशी. 22 लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव, म्हणजे 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी झाले ते मात्र गोलंदाज.
2 षटक मात्र संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती 22 वरती. 22 लॉस ऑफ 1 विकेट. संजय या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण की यांनी 6 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात आणि 1 गडी गाडत केला. म्हणजे ज्या पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या त्या मात्र रोखून ठेवल्या त्या संजय या गोलंदाजाने. खांबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं अतिशय सुंदर असं हे आयोजन. पहिल्यांदा ही स्पर्धा मात्र भरवली होती ती मात्र आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन या आझाद मैदानावरती अंधेरीमध्ये. दिनेश गोलंदाजी मार्फत वैयक्तिक आणि संघाच्या वतीने शेवटचं षटक. पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राजेश यांचा निश्चितच होता. प्रयत्न मात्र फसतोय, पण एका चोटी धाव मात्र मिळवली जाते. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 23 अशी. शेवटचे षटक म्हणजे हाणामारीचं षटक. निश्चितच या षटकामध्ये मोठे फटके बघायला मिळतील का? आणि निश्चितच मोठे फटके करावे लागतील जर धावांचा डोंगर उभारायचा असेल. सुंदर असा फटका. इनिंग नंतर करतो. निश्चितच आताच्या या चेंडूवरती 2 धावा. या 2 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 25 लॉस ऑफ 1 विकेट. डाकूर आताचे फलंदाज निश्चितच राजेश स्लोअर 1 फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता. झेल निश्चित उडवला पण शिकते. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे नव्हता. तर निश्चित एक धाव मात्र मिळते. आता मात्र राजेश, माझ्या मते आता स्ट्राईकवर राजेश, नॉन स्ट्राईकवर राजेश आणि गोलंदाज राजेश. शेवटचे षटक ज्या पद्धतीने हाताळलं पाहिजे त्याच पद्धतीने राजेश हा गोलंदाज मात्र षटक हाताळतोय. माफ करा, दिनेश हा गोलंदाज. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित होता, पण फेकी येईपर्यंत दुसरी धाव पूर्ण. म्हणजे या 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 28 अशी. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. दिनेश हा गोलंदाजी मार्फत. मोठा प्रहार राजेश यांच्या बॅट मधून बघायला मिळाला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव होईल का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण. पुढचा चेंडू दिनेश यांचा. या चेंडू तो पुन्हा एकदा मोठा प्रहार. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र धावचीत मात्र होत्या ते मात्र राजेशला मात्र तंबूत परतावा लागेल. धावसंख्या झाली ती 31 अशी. म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 31 अशी. 32 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजेच साल्वेश्वर टायटन संघासमोर 32 धावांचं आव्हान. 18 चेंडू 32 धावा. आव्हान तसं मोठं आहे, पण जर खेळी जर बघायला गेलं आताच्या या स्पर्धेमध्ये तर पहिलाच सामना जो रंगला होता तो अतिशय सुंदररित्या क्षेत्ररक्षण प्रथम स्वीकारून हा सामना आपल्या बाजूने झोकावला होता. हॅलो, सर्व हे खेळाडू मान्यवर व्यक्ती आहेत आणि सर्व जे प्रेक्षक आहेत, या सर्वांना एक विनंती अशी आहे की आपण या ठिकाणी या खांबाळे गाव आदिष्टी देवी चषक नावाने जो हा चषक इथे हे केलेला आहे, आयोजित केलेला आहे, हे आयोजित करण्याची जी संकल्पना आहे आमच्या या युवा संघटनेची, युवा ह्या नेत्यांची, त्या सर्व युवा नेत्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व मान्यवरांना
माझे सर्वांना गावाच्या वतीने मी सर्वांचं आभार मानतो की हे अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी इथे सिद्ध करून दाखवलेली आहे. या मुंबई शहराच्या ठिकाणी आणि मुंबईमधील अंधेरीसारख्या अशा या एरियामध्ये हे सामने भरवणं फार कठीण गोष्ट आहे. कारण कठीण गोष्ट का सांगतो की माझी शाळा जवळच होती आणि त्या शाळेपासून मला इथपर्यंत ज्यावेळी एक कार्यक्रम करायचे होते त्यावेळी हे सहजासहजी उपलब्ध होणारं मैदान नव्हतं आणि ते तुम्ही सहजासहजी उपलब्ध करून दिलं आणि गावातील लोकांना या मुलांना तुम्ही एक व्यासपीठ केलं आणि या खेळातूनच या क्रिकेटच्या खेळातूनच तुम्ही IPL किंवा इतर जे खेळासाठी उद्योन्मुख खेळाडू तुम्ही यातून निर्माण करणार आहात. आपल्या महाराष्ट्रामधील कोकणातील मान्यवर खेळाडू निर्माण झालेले आहेत. सुनील गावस्कर सारखे असतील, सचिन तेंडुलकर, एवढंच काय तर आपल्या वैभववाडी सारख्या ठिकाणचे दिलीप वेंगसरकर सुद्धा या अशाच खेळातून निर्माण झालेले खेळाडू होते आणि असाच एखादा खेळाडू आपल्या गावातूनच निर्माण होईल अशी मला आशा वाटते. आणि म्हणून सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद साहेब. सुंदरसा आम्हाला सर्वांना संदेश तुमच्या माध्यमातून मिळाला. निश्चितच क्षेत्ररक्षण जरा त्वरित सजवून घ्यायचं आहे, कृपया विनंती आहे. पंचांना विनंती करतोय की क्षेत्ररक्षण सर्वांनी त्वरित सजवून घ्यायचं आहे. सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. स्वराज्य स्ट्रायकर संघ कृपया क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या, वेळ फार कमी आहे. दुसरा सामना आत्ताशी सुरुवात होतोय. 13 ते 14 सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. 3 षटकांचे सामने आहेत. जर पुढे सुद्धा 3 षटकांचे सामने खेळायचे असतील तर सर्व संघांना विनंती आहे की वेळेचं भान मात्र तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. कारण की ही स्पर्धा आपली आहे, आपल्या गावाची आहे आणि आपल्या सर्व खेळाडूंची आहे. यानंतर होणारा तिसरा सामना तो रॉयल गांगो वर्सेस शिवप्रेमी लायन्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. कृपया सहकार्य करायचं आहे. रॉयल गांगो वर्सेस शिवप्रेमी लायन्स दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित यायचं आहे टॉस के बॉक्स मध्ये. हॅलो, दोन तीन बॉल टाकू दे. चला, क्षेत्ररक्षण जरा त्वरित सजवून घ्यायचे आहे आणि सलामीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. सालवेश्वर टायटन संघांना विनंती आहे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत आणि अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवायचे आहेत. आम्हाला आत्ताच एक सूचना मिळाली आहे जर क्षेत्ररक्षण किंवा फलंदाज त्वरित पाठवले नाहीत तर तेवढे चेंडू आम्ही कमी करू किंवा वेळ कमी करू. कृपया विनंती आहे, सर्व संघांना विनंती आहे. आणि अतिरिक्त खेळाडू मात्र मला वारंवार आम्ही विनंती करतोय कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा. अतिरिक्त खेळाडू ज्या संघांचे सामने असतील त्यांचे अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवा. कारण की युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा अनुभव घेऊ शकता आणि आपल्याच गावातील काही लोक म्हणजेच निश्चितच या स्पर्धेचा अनुभव घेत असतील तर त्यांच्यापर्यंत फलंदाज गोलंदाज यांची नावं पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. यासाठी आम्ही वारंवार विनंती करतोय की अतिरिक्त खेळाडू तुम्ही कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. चला, कृपया विनंती आहे, फोटो सेशन वगैरे असेल तर कृपया तुम्ही नंतर करू शकाल पण स्पर्धेला मात्र सुरुवात करा जेणेकरून नंतर आम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये काही मर्यादा आणाव्या लागतील. त्यासाठी मी विनंती करतोय पंचांना पण विनंती आहे की प्रत्येक सामने जरा त्वरित सुरुवात करा. 32 धावांचं आव्हान, सामन्याला मात्र सुरुवात होते. सालवेश्वर टायटन्स वर्सेस स्वराज्य स्ट्रायकर या दोन्ही संघामध्ये स्ट्राईकवर आहे तो मात्र चेतन, नॉन स्ट्राईकवर आहे तो मात्र संजय आणि गोलंदाजीचा भार मात्र सांभाळेल तो मात्र गोलंदाज दीपक. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं शतक घेऊन येतोय तो मात्र दीपक. माफ करा, स्वप्नील हा गोलंदाज वैयक्तिक पहिलं शतक फेकेल. सालवेश्वर टायटन संघाकडनं सलामीची जोडी
जी खांद्यावर जबाबदारी घेऊन मात्र मैदानाच्या दिशेने आले ते मात्र राजेश माफ करा चेतन आणि संजय. 32 धावांचा डोंगर हा उभारला होता तो मात्र स्वराज्य स्ट्रायकर संघाने आणि हाच डोंगर कोसळण्यासाठी मात्र सलामीची जोडी. चला पंचाली सामन्याला मात्र थोडी सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण मात्र लावून घेतलेलं आहे. मागे बघ कॅमेरामॅन. कृपया सर्व संघांना विनंती आहे जर वेळेत सामने नाही झाले तर आम्ही काही गोष्टींवरती मर्यादा आणू. आम्हाला अशा सूचना आलेल्या आहेत तर कृपया सहकार्य करा कारण ही स्पर्धा आपली आहे. 32 धावा हा सामना जर विजयी व्हायचा असेल सालवेश्वर टायटन्स संघाला तर 32 धावा कराव्या लागतील. या मैदानाच्या दिशेने मोठी फटकेबाजी करावी लागेल. 18 चेंडूचा सामना मात्र आहे. सामन्याला मात्र सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू फुलटॉच पद्धतीचा चेंडूवरती मोठा प्रहार झेल होऊ शकेल का आणि पहिला मोठा फटका झेल बाद. थोडीशी पहिल्या चेंडूवरती लालच दिली होती. गडीला मात्र गारद केला कारण की नवीन चेंडू होता. निश्चित याचा अनुभव या गोलंदाजाला मात्र निश्चितच असेल म्हणूनच फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता. थोडीशी पॉवर कमी झाली. चेतनला मात्र तंबूत परतावं लागेल म्हणजे कोणतंही खातं खोलल्याशिवाय गडी मात्र गारद होतोय. चेतनला मात्र तंबूत परतावं लागतंय. अमोल फलंदाजीसाठी ज्याने अतिशय सुंदर अशा पहिलं जे शतक फेकलं होतं अमोल गोलंदाजी मार्फत होता तोच अमोल आता फलंदाजीसाठी. बघायचं आहे अमोल पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या त्याचा 18 धावा पुरेपूर भरून काढतील का आता या षटकामध्ये. पुढचा चेंडू या चेंडूवर मात्र सन्मान देतोय निश्चित. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का आणि सुंदर रनिंग बेटिंग द विकेट. 2 धावा पूर्ण म्हणजे अमोलने मात्र आपलं खातं खोललं आणि संघाचंही खातं खोललं. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या होती 2 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्वप्नील गोलंदाजी मार्फत पुढचा चेंडू मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पायावर आदळतोय. एक चोटी धाव मात्र मिळवली जाते. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. निश्चितच या क्रिकेटच्या सामन्यामध्ये 1-1, 2-2 धावा सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या असतात कारण की या 1-1, 2-2 धावा ज्या असतात त्याचा पुढे सामन्याचे चित्र बदलतात. आता मात्र डावकरा फलंदाज जो सलामीला आला होता तोच डावकरा फलंदाजचा 09 या नंबरची जर्सी संजय थोडस क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय की मला फटका कोणत्या दिशेने मारायचा आहे. या मैदानाचा पुरेपूर फायदा निश्चितच घ्यावा लागेल. अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला आझाद नगरच्या या अंधेरीमध्ये बघायला मिळत आहे. फुलटॉच पद्धतीचा चेंडू मात्र सरळ येतोय सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी केपीएल षटकार. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 9 अशी. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. म्हणजे 32 धावांचं आव्हान मात्र जसं काही मोठं नाही आहे. जर अशी फटकेबाजी जर केली तर निश्चितच हा सामना आपल्या बाजूने झोकवू शकतील. गोलंदाजीमध्ये मात्र काही पराक्रम करावे लागतील ते स्वप्नील या गोलंदाजाला. सुंदर चेंडू थोडासा ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण मात्र तैनात होता. एका धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली 10 अशी म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10. माफ करा 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
संजय सुंदरशी फलंदाजी, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, दुसऱ्या चेंडूवरती सन्मान. हीच तर क्रिकेटची खरी ओळख आहे. आणि पुन्हा एकदा मोठा प्रहार अमोल यांच्या बॅट मधून. निश्चितच चेंडू जातोय. एक टप्पा. 6 धावांसाठी पंचांचा नोचा इशारा. निश्चित म्हणजे एकूण 7 धावा मिळतील. या 7 धावेची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली की 17 अशी. म्हणजे ज्याप्रमाणे साल्वेश्वर टायटन संघामध्ये पहिल्या षटकामध्ये ज्या 18 धावा खर्च झाल्या होत्या, त्याचप्रमाणे सुद्धा स्वराज्य स्ट्रायकर संघाची धावसंख्या झाली होती 17 अशी. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक. पंचांचा नोचा इशारा. ओके, पंचांचा जो डिसिजन असेल तो फायनल डिसिजन असेल. निश्चितच सर्कलच्या बाहेर अतिरिक्त खेळाडू असल्या कारणाने पंचाने नो घोषित केला. आमचे अनुभवी असे पंच म्हणून काम पाहत आहेत हरेश्वर धानू आणि सुनील अमीन. शेवटचा चेंडू 17 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि गोलंदाजी मात्र मध्ये कमबॅक करतोय तो मात्र स्वप्नील. म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होते ती 17 अशी. निश्चितच 2 षटकांचा खेळ शिल्लक. 17 धावा धाव फलकावर लागल्यात. 32 धावांचं आव्हान. आता मात्र 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता असं काही समीकरण आपल्याला बघायला मिळते. 12 चेंडू 15 धावा. आव्हान जरी सोपं असलं तर गोलंदाजीमध्ये जर पराक्रम केले, योग्यरित्या जर गोलंदाजी केली तर हा सामना मात्र आपल्या बाजूने झोकवू शकाल. गोलंदाजी मार्फत राजेश उर्फ बबन थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल करतायत आपल्या गोलंदाजीमध्ये. काही त्यांना अनुभव आहे गोलंदाजीचा. निश्चितच आपल्याला कोणता चेंडू कोणत्या दिशेने फेकायचा आहे. कारण की ज्या पद्धतीने राजेश यांची फलंदाजी जर बघितली तर मोठा फटका आलाय त्यांच्या बॅट मधून, तर त्यांना रोखून मात्र ठेवावं लागेल. 17 धावा तर निश्चितच झाल्यात. थोडस खराब शतक मानावं लागेल आपल्याला. पहिलं शतक खराब असं शतक मानावं लागेल. त्याच्यामुळे दुसऱ्या षटकामध्ये रोखून ठेवावं लागेल. सामन्याला मात्र त्वरित सुरुवात करायची कृपया पंचांना विनंती आहे. वारंवार सामन्याला मात्र उशीर होतोय. दुसरा सामना अजूनपर्यंत चालू आहे. राजेश पहिला चेंडू. चेंडू मात्र निर्धाव जातोय. जवळजवळ 7 ते 8 पावलांचा रनअप. चेंडूचा वेग मात्र कमी, पण निश्चितच त्या चेंडू मध्ये वळण देणारा चेंडू असेल म्हणूनच राजेश यांना चेंडू समजला नाही. पुन्हा एकदा दुसरा चेंडू निर्धाव. राजेश यांना मात्र चेंडू समजत नाहीये. म्हणजे ज्याप्रमाणे माफ करा संजय यांना काही चेंडू समजत नाहीये. राजेश पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंचांकडे अपील मात्र करतायत ते यष्टीरक्षक. पंच मात्र अपील फेटाळून लावतायत. पुन्हा गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. वारंवार 3 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी झाला तो म्हणजेच गोलंदाज राजेश उर्फ बबन. ज्याप्रमाणे त्यांनी फलंदाजीमध्ये कौशल्य बघायला मिळालं नाही, पण गोलंदाजीमध्ये कौशल्य निश्चितच बघायला मिळतंय. फलंदाजाला मात्र रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा वारंवार 4था चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी. निश्चितच मी आधी सांगितलं होतं 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता असताना हे आव्हान जरी सोपं असलं ना, तर गोलंदाजीमध्ये जर तुम्ही कौशल्य दाखवलं तर हा सामना तुम्ही तुमच्या बाजूने झुकवू शकाल. तीच गोलंदाजी आपल्या अनुभवाच्या वरती करतोय तो मात्र राजेश उर्फ बबन हा गोलंदाज.
आता मात्र 4 चेंडू नंतर 5व्या चेंडूवरती प्रहार आणि मात्र स्ट्राईकवर आहे तो मात्र अमोल. एक धडाकेबाज फलंदाज निश्चितच त्याला या चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल कारण की धाव संख्या स्थिरावली आहे ती 18 वरती. शेवटचा चेंडू निश्चितच असेल या षटकामधील. 4 चेंडू निर्धाव फेकले होते ते राजेश या गोलंदाजाने. 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता असताना 4 चेंडू निर्धाव फेकणे म्हणजे त्या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. आपल्या खांद्यावर जबाबदारी का दिली जाते याचं उत्तम उदाहरण. निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चितच होता पण बॅटकट घेऊन मात्र झेल होऊ शकली असती पण यष्टीरक्षक मात्र झेलपर्यंत पोहोचत नाही म्हणजे निश्चितच एक धाव. निश्चित या गोलंदाजासाठी मात्र टाळ्या मात्र व्हायला पाहिजेत. 6 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केलेत आणि 4 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलेत. धाव संख्या तरी ते 19 अशी. 6 चेंडू 13 धावा. हा सामना जर जिंकायचा असेल साल्वेश्वर टायटन संघाला 6 चेंडू 13 धावा. चला तुमचा टीम प्लॅनिंग जो असेल तो लवकरात लवकर करा. शेवटच्या गोलंदाजाला मात्र विनंती आहे की तुम्ही तयारीत राहायचं आहे. स्ट्राईकवर आहे तो मात्र एक धडाकेबाज फलंदाज अमोल. नॉन स्ट्राईकवर मात्र आहेत ते मात्र संजय. बॉलर नेम दीपक. दीपक हा गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन येतोय तो मात्र दीपक. दीपक या खेळाडूचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी कारण की ज्या पद्धतीने यांनी फटकेबाजी केली होती वैयक्तिक 17 धावांवरती खेळले होते आणि आपल्या संघाची धाव संख्या 32 धावांवरती नेऊन ठेवली होती. सुंदर गोलंदाजी. चेंडू मात्र सरळ पायावर आदळतोय आणि एक चोरटी धाव मात्र मिळवली जाते. तर अशी गोलंदाजी जर केली तर निश्चितच हा सामना मात्र स्वराज्य स्ट्रायकर संघाच्या बाजूने मात्र झुकेल. 5 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता. डावकरी हाताचा फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर आहे तो मात्र संजय. गोलंदाजीचा भार सांभाळला तो मात्र दीपक. अजूनही पारड दोन्ही बाजूने समांतर आहे. सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे अजून सांगू शकत नाही कारण की ही स्पर्धा आहे क्रिकेटची. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाण्याची शक्यता दिसते इथे. सुंदर गोलंदाजी पण या चेंडूवरती मोठा प्रहार. दिशा मात्र दिली जाते. चेंडू मात्र सरळ जातो सीमारेषेकडे. 4 धावेनिशी. धाव संख्या झाली ती 24 अशी. आता मात्र 8 धाव्यांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. संजय मात्र स्वतः मात्र सांगतात की सामना अजून संपलेला नाही कारण की ही मॅच आम्ही अजूनपर्यंत जिंकलेलो नाही. अजूनही विश्वास आहे संजय यांना की हा सामना आम्ही आमच्या बाजूने झुकवू शकू. दीपक जवळजवळ 10 ते 12 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा शॉर्ट लेग पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र तैनात निश्चितच होता. झेल मात्र सुटला. कॅच विन टू मॅच विन निश्चितच होऊ शकला असता. हा सामना आपल्याकडून झुकवू शकले असते पण एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पंचांचा नोचा इशारा. ओके निश्चितच माझ्या मते लेग साइड ऑफ साइड 4-5चा कॉम्बिनेशन असेल. यासाठी पंचांनी नोचा इशारा दिलेला असेल. पंचांशी कोणी हुज्जत घालू नये कारण की आमचे हे जे पंच अतिशय योग्यरित्या डिसिजन देतात. त्यांना मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. आता मात्र 4 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता. बघा सामना हा तुमच्या बाजूने निश्चितच होता पण थोडंसं तुम्ही क्षेत्ररक्षणामध्ये जर लक्ष दिलं असतं तर हा चेंडू मात्र एका धावेवर समाधान निश्चित मानावं लागलं आणि चेंडू सुद्धा काउंट झाला असता. चला 4 चेंडू 6 धाव्यांचा सामना. सामन्याला मात्र सुरुवात होते. डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना. दुसरा सामना अतिशय रोमांचक असा सामना बघायला मिळतोय. अमोल मात्र स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी गोलंदाज पण एक चोरटी धाव मात्र मिळवली जाते.
निश्चित एक एक धाव. आता मात्र 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सामना जवळ जवळ कोणाच्या तरी चेस असल्या कारणाने सालवेश्वर टायटन संघाला निश्चितच 3 चेंडू मध्ये 5 धाव्या कराव्याच लागतील. पण संजय हा डावकर हाताचा फलंदाज एक षटकार आणि एक चौकारानिशी खेळतोय या मैदानामध्ये. मैदानाचा पुरेपूर फायदा मात्र घेतोय. सुंदर फटका. पॉइंटच्या दिशेने चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू सरळ झाले सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. निश्चितच 2 धावा मात्र मिळवल्या जातात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ जर बघायला गेलं तर संजय या फलंदाजाचा. आता मात्र 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. या पूर्ण मैदानाचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा. मोठे फटके पाहिजे जशी गरज नाहीये. 1-1 2-2 धावांनी सुद्धा आपण हा सामना जिंकू शकेल. याचं उत्तम उदाहरण जर बघायचं असेल तर मैदानाच्या दिशेने जर तुम्ही बघू शकाल संजय या फलंदाजाला 2 चेंडू 3 धावा. आणि मी ते मोठा प्रहार. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषेबाहेर. छत्रपतींचा छावा आणि या 6 धावा. या 6 धावांची धावसंख्या मात्र होते ती 35 आणि 6 मात्र आपल्या बाजूने मात्र झोकवलाय. तो मात्र स्वराज्य स्ट्रायकर संघ आणि पुढच्या फेरीमध्ये मात्र प्रवेश मिळवलाय. संजय यांची सुंदर अशी मोठी फटकेबाजी बघायला मिळाली. 31 धावा मात्र निश्चितच केल्या होत्या. त्या स्वराज्य स्ट्रायकर संघाने 32 धावांचं आव्हान मात्र दिलं होतं ते सालवेश्वर टायटन संघाला. आणि या फटकेबाजीमध्ये संजय यांनी सुंदर अशी गोलंदाजी आणि फटकेबाजी केली होती. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा जो किताब जातोय तो संजय यांना. तर मी विनंती करतो संजय यांना की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचे सल्लागार एकनाथ पवार यांनी टॉस का बॉक्स मध्ये हजर आहेत.